हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथं भांड्याचं ढिगारा बघू शकता तुम्ही. भांडी ना भरपूर पसरून पडलेलं असते, कारण की इतकं ना एक दिवसाची भांडी असतात, कारण पाण्याचा प्रॉब्लेम असतो. म्हणून मी संध्याकाळी काय भांडी घासत नाही. एक टायमाला सकाळी एकदा घासले की नाही, दुसऱ्या दिवशी सकाळीच भांडी घासते. म्हणून इतकी सारी भांडी पडतात. आणि मुलं आता सुट्टीमध्ये घरामध्ये असल्यामुळं एक भांडी काढली की दोन भांडी काढली की 3 असं प्रत्येक वेळेस आले ना, एका ग्लासमधनं पाणी पित नाही, दुसरा ग्लास चेंज पाहिजे त्यांना. म्हणजे दुसरं बदलून, म्हणजे एकदा पाणी पिलं त्या ग्लास घासायलाच टाकायचा आणि दुसऱ्या ग्लासनं प्यायचा, असं त्यांची सवय आहे. आणि बाकीचं ढेऱ्यातलं पाणी वगैरे बाहेर वगैरे कोण तर मागितलं तर त्यांनासुद्धा पाणी वगैरे देतो. आणि जेवणाची ताटं प्लेटं स्वयंपाक बनवलेली इतकी सारी भांडी पडतात म्हणून. आणि आमच्या भावांचं म्हणणं असं आहे की गॅस कधीच पाण्याने धुवून घ्यायचं नाही, फक्त घासून स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं. कारण की ते जे बर्नर असतात ना, पाण्यामुळं ना खराब होऊन जातात. त्याच्यामुळं ना पाण्यानं धुवून घ्यायचं नाही, फक्त चोत्यानं स्वच्छ असं घासून घ्यायचं आणि कापडानं स्वच्छ असं पुसून घेतलं की नाही एकदम चकाचक असं गॅस निघते, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं मनाप्रमाणेच मी चालते, कारण की त्यांनी रिपेरी करून आणतात. पैसे आता जर आपण गॅस रिपेरी करायला जरी गेलो ना, भरपूर असे पैसे जातात त्यासाठी. आम्ही ना आता सध्या तरी पैसे बचतच्या पाठीमाग लागलेलं आहे. आमच्या पाठीमागं 3 मुलं आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. जेवढं जरी आम्ही बचत केलं ना, तेवढंच आम्हाला बरं आहे. म्हणून प्रत्येक वेळेस आमचं नवरा बायकोचं, आमच्या सासूबाईचं असं बोलणं असतोय. प्रत्येक मुलींच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतोय, पण एक काय करतात, सहन होत नाही म्हणून जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतात आणि काही स्वतःला त्रास करून घेतात. आणि माझं सवय कसं आहे माहिती आहे का, जर प्रॉब्लेम इतकं मला 2-3 वर्ष झालं प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला सांगते भरपूर असं प्रॉब्लेम आहे. पण माझी सवय कसं आहे ना, माझी पण भरपूरदा भांडण वगैरे झालेलं आहे घरामध्ये. माझं आणि सासूचं सुद्धा पटत नाही, आमच्या आहोंचं सुद्धा कधी पटत नाही. पण असं कधी माझ्या पण डोक्यात 2-3 वेळा विचार आले होते, माझ्यासोबतच का असं घडतंय, माझं पण जीवाचं बरं वाईट काहीतरी करून घ्यायचं. मग नंतर असं विचार येतो की माझ्या पाठीमागं 3 मुलं आहेत, त्यांचं काही व्हायचं. कारण की माझे आईवडीलसुद्धा मी लहानपणी असतानाच गेलेले आहेत. मग आता मी सुद्धा गेले की नाही, मग कसं व्हायचं हे सगळं मी विचार करते. मग नंतर ना मुलांचं चेहरा डोळ्यासमोर आलं की नाही, मग नंतर ते सगळं डोक्यातनं निघून जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतो. सगळ्यांचे हे आयुष्य आहे म्हटलं तर पैसे घेऊन म्हणजे सगळं खुशी विकत घेऊ शकतो, पण दुःख मात्र बिना पैशाचंच आपल्या पाठीमाग लागलेला असतोय. किती का अडचण, किती पण श्रीमंत असू दे, किती पण गरीब असू दे, त्यांच्या मागे पाठीमागं काही ना काही दुःख असतो, काही ना काही प्रॉब्लेम असतातच असतात. माझ्या मतीनं तर एवढं. आणि माझ्या आयुष्यात ना तुम्हाला सांगते, लहानपणीपासून आजपर्यंत म्हणजे खुशी कमी आणि दुःख जास्त एवढे आहेत. तरी पण मी इथंपर्यंत तरी आले. आता हिच्या पुढं पण स्वामीच्या पुढं मी चरणी प्रार्थना करते. डोंगरासारखं जरी माझ्या पाठीशी दुःख आलं की नाही, मग हसून घालवायची ताकद दे बाबा देवा, असं हेच प्रार्थना करते. आणि माझ्या मुलासनी एवढं सुखी ठेव ना, कुणापुढं हात पसरायला नको लागायला, त्याच्यासाठीच एवढे मी धडपड करते. आणि प्रत्येक गोष्टी आमचं दोघांचं नवरा बायकोचं तेच असतो. आमचं काही बरं वाईट होण्याच्या आधी माझ्या 3 मुलांचं व्यवस्थित व्हायला, कारण की आई बापाचं कष्ट काय असतो का नाही मला चांगलं माहीत आहे. मी किती हालातनं दिवस काढले ना मला माहिती आहे. खाण्यापिण्यासाठी मी किती तरसले ना माझ्या जीवाला माहिती आहे. माझं लहानपण पूर्ण कामामध्ये गेलेलं आहे. माझं लहानपणीसुद्धा मी काम केलेले आहे. प्रत्येक वेळेस मी कष्टातून बाहेर पडलेले आहे. तसंच म्हणजे अजूनपर्यंत माझ्या मुलांचं काहीतरी मी चांगलं करावं आणि कुठंतरी थोडं अर्धा गुंठा का होईना जागा वगैरे आम्ही घेऊन द्यायचं प्रयत्नात आहे. आणि माझे मुलं हे मागितलेत आम्ही देणार नाही. कदाचित आम्ही एखाद्या वेळेस आम्हाला काही घेणार नाही, पण आमच्या मुलासने ना प्रत्येक गोष्ट ना हौशीनं आम्ही पुरवायला बघतो. हेच माझा हेतू आहे. आपण किती पण गरीब असलो ना, घासातनं घास काढून मुलांना आपण जगवतोच कसं का होईना. तसं बाहेरच्या आई बापाला बघून पण इतकं मला हे होतं, त्रास होतो ना. असो, आता स्वामी आहे माझ्या पाठीशी म्हटल्यावर मी घाबरत नाही. आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. माझं नवीन चॅनल आहे, कदाचित तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत बी नसणार एखाद्या वेळेस, पण प्लीज पूर्ण तरी बघून व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा, असं माझी तर इच्छा आहे. तुम्ही मला जर सपोर्ट दिला का नाही, मी पुढे जाण्याची प्रयत्न करेन. तर इथं ना सगळी माझी थोडीशी रुटीन शेअर करते तुम्हाला. सकाळी उठून सगळे पाणी वगैरे आलं, भांडी वगैरे घासून घेतलं, धुणं पण भरपूर पडले होते.
पहिल्यांदा तर अंगण इतकं घाण झालं होतं ना, मुलांनी खेळून ना कचरा केलं होते. ते सगळं झाडून घेतले, पुसून घेतले. चुलीवरती सगळं पसारा ठेवले होते ते सगळं काढून घेतलं. मग नंतर फरशी वगैरे पुसून घेतलं, घरातलं बाहेरचं सगळं फरशी वगैरे पुसून घेऊन किचन कट्टा पुसून घेतला, स्टाईल पुसून घेतलं. सगळं स्वच्छ झाल्यानंतर ना मग देवपूजाकडे आले. देवाच्या पहिल्यांदा तर कापड बदलून घेतला, कारण की मी धुवून कापड ठेवते आणि सारख्या वारंवार बदलून घेत असते, कारण की माझ्याकडे जास्त असं म्हणजे हे नाही आहे. ते आता मी घेणार आहे एक वस्तू. मस्त असं पूजा झाली, देवाची धूप लावली होतं, अगरबत्ती लावली ती, टिकली, हळदी कुंकू लावून घेतला, पाया वगैरे पडले, स्वामींना आंघोळ वगैरे घातला, अभिषेक नाही केला, पाणी वगैरे घालून त्यांना छोट्या ग्लासमध्ये पाणी वगैरे ठेवलं. लगेच माझं केसांना इतकं वरचं वाटत होतं ना, हे टावेल ते काढून घेतला. मग नंतर ना इथं बाहेर आले, अजून कपडे माझी वाटच बघत होते, कारण की सकाळी मी कपड्यांना हात लावला नव्हता, कारण की मला पूजा करायची होती म्हणून. कपडे वगैरे वाळत घातला. मला चहा प्यायला वाजले होते 11:30. उपवास होता, म्हटलं चला चहा तरी पिऊन घ्यावं थोडंसं. मग इथं ना पापड करायला ना एवढं 5 किलो तांदूळ काढले होते. आता पापड तर मी इथं घालत नाही, कारण की आमच्याकडं ना भरपूर कचरा वगैरे आहे आणि घालायला अजिबात जागा नाही. ते घेऊन आम्ही चाललो होतो. मग आज गुरुवार आहे, उपवास आहे, म्हटलं चला स्वामीच्या मठात जाऊन दर्शन वगैरे घेऊन येऊया. स्वामीच्या मठामध्ये गेलो. मस्त असं देवाची पाया वगैरे पडला, छान अशी पूजा झालते आज, मस्त वाटत होतं. आणि येता श्रद्धा आणि आराध्याने एक फुल घेऊन आलते. हे शाबू घेतलं होतं आम्ही पापडमध्ये घालायला. आम्ही गेलो पहिल्यांदा तर पापडचं तांदूळ द्यायला गेलो. तिने म्हटले 5 किलोचं 500 रुपये होतात. मग ते सगळं देऊन ना परत आम्ही रिटर्न घरी आलो. विचारलो त्यांना 2-3 आयटम म्हणजे कुरवड्या, भातोड्या आणि हंडा पापड सांगितला 5 किलोचं. ते आम्ही सांगून परत घरी आलो. आम्ही गणपतीला पण गेलो होतो तिथं मोबाईलचं शूटिंग घ्यायला दिले नाही आम्ही. मस्त असं अष्टगंध लावत होते आणि अहो म्हणले चला जरा उसाचा रस वगैरे पिऊन घ्या. मग आज उपवास आहे, पोटात धग पडल्यासारखं पण झालं, ऊन इतकं आहे ना. मग थोडंसं उसाचा रस पिल्यानंतर बरं वाटलं. येताना काळी महिना दिसले, ते पण थोडंफार घेतलं, छान वाटलं खायला. आंबट गोड होते. आपण कुठं पण जावा, काही पण करा, तर घरातले कामं मात्र चुकत नाही. माझ्या घरात इतका पसारा पडतो की नाही, 3 मुलांचं 3. माझं वरद ना आता गावी गेला आहे. 2 मुली ना इतकी पसारा करून टाकतात ना, काही सांगायला नको. मला बेडशीट चेंज करायचं होतं, माझ्याकडे बेडशीट नाही म्हणून गोदडं काढलं मी. एक छोटं काळा कलरचं गोदडं काढलं. ते आता हे धुवून घालूसपत्र ते घालते परत आणि तेच बेडशीट घालणार आहे. माझ्याकडे 2-3 बेडशीट घेऊसपत्र तेच ठेवणार आहे. हे तर पसारा बघू शकता. कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल. काल पण इतकं पसारा पडला होता का नाही, ते सगळं काढून घेऊस पत्र आणि हाय असा पसारा पडला होता. बॅगमध्ये माझ्या साड्या होत्या, ते सगळ्या साड्या काढून ना पेटीमध्ये परत भरून ठेवले. नंतर मस्त असं हसत खेळत, म्हणजे एकटी होते, गाणे वगैरे म्हणत असं, म्हणजे बेडशीट वगैरे चेंज करत होते. सकाळी बघा इतकी पसारा व्यवस्थित ठेवलेला असतोय ना, आणि संध्याकाळ हुसपत्र इतकं पसारा आणि एवढं हांतरून इसकटन घेते. एवढं उन्हाळा असून पण त्यांना अंगावरती घ्यायचं असते. ते सगळं काढून घेतला. नंतर खाली खॉटवरती पहिल्यांदा चटई हांतरून घेतलं, कारण की गंज वगैरे लागले ना ते चटईला लागून जाते. बेडशीट काही जास्त घाण होऊन देत नाही. मग नंतर असं मस्त असं बेडशीट वगैरे हांतरून, म्हणजे गोदडा वगैरे हांतरून घेतला. आता पोरं काही ठेवणार नाही, सगळं इसकटूनच टाकणार आहे परत, म्हणजे घर कसं तरी चांगलं राहावं म्हणून मी करते. नंतर चहा ठेवायला गेलं तर पूर्ण असं चहा फुटून गेला माझा. तर दुसरा चहा केला. तुम्ही पण या चहा प्यायला. आणि व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय.